सकाळी नाही नाही म्हणलं तरी आम्हाला 7ला निघायचं होतं, पण अमनमुळं सगळा उशीरच झाला. अमन 8:30ला आला पार. मग आम्ही इथनं 8:30ला निघालो. मग पेट्रोल ते टाकलं गाडीत. माझी गाडी तर टाकी फुल होती. अमनला टाकायचं होतं. अमन म्हणलं थांब मी गाडीत पेट्रोल टाकतो मग जाऊ. पेट्रोल ते टाकलं आणि निघालो पुढं आम्ही. पुढं एकदम मस्त वातावरण झालं होतं. असं वाटत होतं रोज सकाळ सकाळ बाहेर निघावं. रोज जर असं निघालो तर घरचे लय मारतील. मग अमन, मी, आयन आणि अरमान असे आम्ही 4 निघालो. जाता जाता म्हणलं कुठं तर थांबू आणि नाश्ता करू. सगळे म्हणले नको आपण येताना नाश्ता करू. म्हणलं ठीक आहे चला आता जाऊ. मग निघालो आम्ही. बॉम्बे सायप्रसपाशी आलो आणि आम्हाला सिग्नल लागला. आमच्या अंगात इतकी मस्ती की आम्ही कधी सिग्नलच पाळत नाही. तसंच निघालो आम्ही. आयनला म्हणलं नको अरे सिग्नल पाळू. आयन म्हटलं टाक गाडी काय होत नाही. म्हटलं टाक तू टाकली तर आता मी टाकतो. मग चल म्हणलं आता. मग आलो कॉलेजपाशी आलो. आयनला म्हणलं चल कॉलेजमध्ये जाऊ. आयन म्हणलं आपण जिथं आलो आहे ना पहिले तिथं जाऊ आणि मग तुझ्या कॉलेजला जाऊ. म्हणलं ठीक आहे बाबा चल. इथं आम्हाला कसंही करून सिग्नल पाळावाच लागला कारण की गाड्या सारख्या येत होता. तरी म्हणलं आयन चल टाकू गाडी. म्हणलं नको. मग इथं पुढं आलो. पुढं आलो आम्हाला जर रोड चुकल्यासारखं वाटत होतं, पण बरोबर होता रोड. इथं बघा ना कसं एकदम स्वच्छ आहे. असे एकदम क्लीन रोड वाटत होते. आमच्या इकडं बघायला गेलं तर सगळीकडं कचराच कचरा. या चौकातच आमची चुकामुक झाली होती. मग 5 मिनिट थांबलो. आयन मग आला मागून. नाही नाही म्हणलं तर आम्ही 15-20 मिनिट तिथंच थांबून होतो. का तर गुगल मॅपने 2 रोड सांगितले होते. हा दुसऱ्या रोडला गेला तर मी दुसऱ्या रोडला गेलो होतो. म्हणलं ठीक आहे बाबा आता सोबतच चल. मग एकदाचं पोहोचलो आम्ही तिथं. आम्ही एक अशी बिल्डिंग बघायला गेलो होतो जी खूप जुनी आहे आणि त्या बिल्डिंगला आग लागली होती. आता आग लागली होती का लावली होती हे आपल्याला माहिती नाही. मग ते 2-3 जणांना विचारलं. आम्हाला रोड जरा कळत नव्हतं जाण्याचा. 2-3 जणांना विचारलं. ते म्हणले इथनं सरळ जावा पण जरा सावध राहा त्या बिल्डिंगपासून असं सांगितलं त्यांनी आम्हाला असं. तरी आम्ही आमच्या अंगात मस्ती आम्ही गेलोच तिथं. मग बघा दुरून दिसली ती बिल्डिंग. म्हणलं आता चला दुरून दिसली तर आलो आहे बरोबर आपण त्या बिल्डिंगच्या जवळ गेलो. त्या बिल्डिंगच्या एंट्रन्सपाशी आलो आम्ही. एंट्रन्स इतकी भारी दिसत होती ना. म्हणलं आतमध्ये तर किती भारी असेल. पण त्या काळात खूप भारी दिसत असेल. आता तर सगळी त्या बिल्डिंगची वाट लागली आहे. का तर सगळं म्हणजे अख्खी आगच लागली आहे म्हणल्यावर काय राहणार आहे त्या बिल्डिंगमध्ये. म्हणलं ठीक आहे आता गाडी लावू आणि सगळीकडे बघू आपण. पण तरी नाही ना म्हणलं तर 2-4 जणांनी आम्हाला सांगितलंच इथं पोलिसांचे राऊंड तर होतात तरी जरा व्यवस्थित. आम्ही म्हणलं ठीक आहे दादा काय प्रॉब्लेम नाही. आता बिल्डिंगचा पूर्ण व्हिडिओ